आपण रोजच्या वापरातली उपकरणं पाहतो, पण कधी त्यांच्या आत काय चाललंय याचा विचार केलाय का? कारण त्यांच्या साध्या सरळ दिसण्याआड एक जबरदस्त इंजिनिअरिंगचं जग लपलेलं आहे. चला तर मग आज आपल्या घराचा जणू एक्सरेच काढूया आणि या अदृश्य विज्ञानाचा शोध घेऊया. आपलं घर बाहेरून जेवढं छान दिसतं ना, तेवढंच आतून हुशार आहे. या भिंतींच्या आत, या उपकरणांच्या आत एक पूर्णपणे अदृश्य आराखडा काम करतोय. एक असं तंत्रज्ञान जे आपलं आयुष्य रोजचं सोपं बनवतं. मग प्रश्न हाच आहे की ही उपकरणं जी इतकी सामान्य वाटतात ती खरं तर चालतात कशी? या सगळ्याच्या मागे जे विज्ञान आहे ते नेमकं आहे तरी काय? आणि गंमत म्हणजे याचं उत्तर फक्त 2 शब्दांत आहे: उष्णता आणि गती. हो, आपल्या घरातलं जवळजवळ प्रत्येक उपकरण ह्याच 2 मूलभूत शक्तींवर चालतं. चला मग एक एक करून या दोन्ही शक्तींना जवळून बघूया. सुरुवात करूया उष्णतेपासनं. कारण घरातली उपकरणं फक्त उष्णता निर्माण नाही करत, तर ती अगदी अचूकपणे नियंत्रित करतात. आणि याच नियंत्रणामध्ये खरी जादू आहे. या नियंत्रणाचं सगळं रहस्य दडलंय थर्मोस्टॅटमध्ये. हा एक छोटासा भाग आहे जो या उपकरणांचा मेंदू म्हणून काम करतो. आणि याचं मुख्य काम अवलंबून आहे बायमेटॅलिक स्ट्रिपवर, म्हणजे 2 वेगवेगळ्या धातूंना एकत्र जोडून बनवलेल्या एका खास पट्टीवर. आता हे काम कसं करतं ते बघा. आपण तापमान सेट केलं की सर्किट पूर्ण होतं, वीज वाहू लागते. या विजेमुळे बायमेटॅलिक स्ट्रिप गरम होते आणि वागते. जशी ती वागते तसा सर्किट तुटतो आणि वीज पुरवठा बंद होतो. मग उपकरण थंड झालं की पट्टी परत सरळ होते, सर्किट पुन्हा जोडलं जातं आणि हे चक्र सुरूच राहतं. किती सोपी पण प्रभावी रचना आहे, नाही का? याचं एकदम उत्तम उदाहरण म्हणजे आपली इलेक्ट्रिक कुकिंग रेंज. ओव्हनमधला थर्मोस्टॅट हे पक्क करतो की केक किंवा बिस्किट्स एकदम अचूक तापमानावर भाजले जातील, ना कमी ना जास्त. गीझरमध्ये तर थर्मोस्टॅटची भूमिका आणखीनच महत्त्वाची होऊन जाते. कारण इथे तो फक्त कार्यक्षमता नाही तर आपली सुरक्षितताही जपतो. पाणी गरजेपेक्षा जास्त गरम होण्याच्या आधीच तो वीज पुरवठा बंद करतो. हे एक महत्त्वाचं सेफ्टी फीचर आहे. आणि ऑटोमॅटिक इस्त्रीमध्ये तर आपण थेट थर्मोस्टॅटशी बोलतो असं समजा. जेव्हा आपण नॉब फिरवून सिल्क किंवा कॉटन निवडतो ना, तेव्हा आपण खरंच थर्मोस्टॅटला सांगत असतो की बाबा, ह्या तापमानाला पोचल्यावर सर्किट बंद कर. पण एक मिनिट, सगळी उपकरणं एकाच प्रकारे उष्णता निर्माण करतात का? तर नाही. ह्याचे मुख्यत्वे 2 मार्ग आहेत. एक म्हणजे पारंपरिक रेझिस्टन्स हीटिंग, जे आपण किटलीमध्ये बघतो, आणि दुसरा म्हणजे आधुनिक इंडक्शन हीटिंग. यातला फरक खूप मोठा आहे. रेझिस्टन्स हीटिंगमध्ये आधी कॉईल गरम होते, मग ती भांड्याला गरम करते. पण इंडक्शनमध्ये चुंबकीय लहरी थेट भांड्यालाच गरम करतात. त्यामुळे उष्णता वाया जात नाही, वीज वाचते आणि स्वयंपाकही झटपट होतो. बरं, उष्णतेचं जग तर आपण पाहिलं. आता वळूया दुसऱ्या मूलभूत शक्तीकडे, म्हणजे गतीकडे. कारण आपलं घर चालवायला फक्त उष्णता नाही, तर अचूक आणि नियंत्रित हालचालही तेवढीच गरजेची आहे. गतीच्या प्रगतीचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे वॉशिंग मशीन. सुरुवातीला फक्त एक मोटर होती जी नुसती कपडे गोल फिरवायची. पण आजची फुल्ली ऑटोमॅटिक मशीन, ती मायक्रोप्रोसेसरच्या मदतीने प्रत्येक हालचाल, प्रत्येक सायकल अगदी अचूकपणे नियंत्रित करते. एका साध्या मशीनपासून एका हुशार उपकरणापर्यंतचा हा प्रवास थक्क करणारा आहे. आणि या अनेक फिरणाऱ्या उपकरणांच्या केंद्रस्थानी असते युनिव्हर्सल मोटर. हे नावच सांगतं की ती किती कामाची आहे. ही तिच्या प्रचंड वेगासाठी ओळखली जाते, म्हणूनच मिक्सर आणि ग्राइंडरसारख्या कामांसाठी ती एकदम परफेक्ट ठरते. इथे बघा या मोटरची कमाल. मिक्सरमध्ये ती थेट ब्लेडला प्रचंड वेगाने फिरवते, तर वेट ग्राइंडरमध्ये तीच मोटर एका बेल्ट आणि पुलीच्या मदतीने तो जड दगड फिरवते. म्हणजे बघा, एकच मोटर पण किती वेगवेगळ्या पद्धतीने वापरली जातीये. पण गती म्हणजे फक्त गोल फिरणं नाही, तर त्याच्या मागे अचूक गणितसुद्धा आहे. समजा विहिरीतून पाणी काढून टाकीपर्यंत पोचवायचं आहे, मग त्यासाठी किती शक्तीची मोटर लागेल? या प्रश्नाचं उत्तर इंजिनिअरिंगच्या गणितात दडलेलं आहे. तर या गणितानुसार 1000 लिटर पाणी 30 मीटर उंचीवर न्यायचं असेल आणि पंपाची कार्यक्षमता 60% धरली तर बरोबर 0.75 हॉर्स पॉवरची मोटर लागेल. हेच तर इंजिनिअरिंग आहे, जे केवळ कागदावर नाही तर थेट आपल्या घरात काम करतं. तर मग आपण उष्णता आणि गती या दोन्ही शक्तींना वेगवेगळं पाहिलं. आता वेळ आहे या दोन्ही गोष्टी एकत्र येऊन आपलं घर एक सुसंवादी, एकसंध प्रणाली कसं बनवतात हे पाहण्याची. हे चित्र आपल्या घराचं पूर्ण सार सांगतं, फक्त एका बटनाच्या इशाऱ्यावर. वीज कधी नियंत्रित उष्णता बनते, तर कधी अचूक गती. ही सगळी उपकरणं जरी वेगवेगळी असली तरी ती एकाच सुसंवादी ऑर्केस्ट्राचा भाग आहेत, जे एकत्र मिळून आपलं जीवन सुरळीत चालवतात. आणि म्हणून या सगळ्याचा निष्कर्ष एकच आहे
ही उपकरणं म्हणजे फक्त काही सुट्ट्या भागांचा संग्रह नाही, तर ती भौतिकशास्त्राच्या नियमांची अतिशय सुंदर आणि व्यावहारिक उदाहरणं आहेत. अशी उदाहरणं जी आपलं जीवन अधिक सोपं आणि सुरक्षित करतात. आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न. आज आपली घरं स्मार्ट होत आहेत. मग उष्णता आणि गतीच्या पुढे जाऊन भविष्यातल्या उपकरणांना इंजिनिअरिंगची कोणती नवी तत्त्व आकार देतील? नक्की विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा.